मोनोलिथ म्हणजे बेसिकली जे एका दगडाने बनतं. एलियन झालेले त्यांनी ते मंदिर वरून लेझरने कार्व आउट केले. जोपर्यंत इकडे एक देऊळ नाही बनत तोपर्यंत मी त्याचा कळस नाही बघत बनलेला, तोपर्यंत मी उपाशी राहणार. नमस्कार, गोंधळच्या नवीन पॉडकास्ट एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. भरपूर दिवसांनी शारंग ॲक्च्युली मला भेटला आणि जस्ट एक डिस्कशन चालू होतं. गेला एपिसोड तुम्ही बघितलं असेल कोकण सिरीजचे, आणि त्याच रिलेटेड असं एक देवळांबद्दलचं डिस्कशन चालू होतं. आणि एक इंटरेस्टिंग आणि एक फार वेगळं असं देऊळ आहे, सगळ्यांना माहिती आहे, पण त्याच्याबद्दल एक आमचं डिस्कशन चालू झालं. खूप दिवस झाले आपण ॲक्च्युली भेटलो नव्हतो, Right. कामामध्ये खूप बिझी झालेलो. तर शारंग, त्या देवळाबद्दल आपण बोलत होतो, तर प्रेक्षकांसमोरच तो टॉपिक काढू आपण. बरोबर. तर ॲक्च्युली ना हे देऊळ मला पहिल्यांदा माझ्या शाळेत असताना कळलं, आणि त्यानंतर आपण ऑब्व्हियसली इंटिरियर्समध्ये गेलो, तेव्हा आर्किटेक्चरमध्ये पण जी थोडी रुची आहे ती आपल्याला म्हणजे मला आलेली, तर तेव्हा मी अजून ह्याच्याबद्दल रिसर्च केलेलं. लोकांच्या रेफरन्स करता एकदा क्लिअर करूया. तर हे देऊळ आहे कैलास मंदिर, जे आपलं वेल्लूर, म्हणजे ज्याला लोक एलोरा बोलतात त्याचं नाव वेल्लूर आहे खरं. वेल्लूरच्या केव्समध्ये जे आहे ते संभाजीनगर. येस. हे सगळ्यात फॅसिनेटिंग ह्या करता आहे कारण हे जे देऊळ आहे हे एकमेव एवढं मोठं स्ट्रक्चर आहे जे एका डोंगरामध्ये दगड काढून बनवलं आहे, दगड Monolith. रचून बनवलं नाही आहे. मोनोलिथ तर आहेच, पण ते ॲक्च्युली कार्व आउट करून बनवलेलं मोनोलिथ आहे. मोनोलिथचं एक मिनिंग जर सांगू शकशील तर सर्वांना. मोनोलिथ म्हणजे बेसिकली जे एका दगडाने बनतं, म्हणजे त्या दगडाला जसं आपण नॉर्मली दगड तोडून त्या दगडाच्या विटा बनवून रचतो तसं नसतं. एका दगडातनं जेव्हा कोरून काढतात तेव्हा त्या गोष्टीला मोनोलिथ म्हणतात. आता हे जे देऊळ आहे हे ह्या लेवलचं मोनोलिथ आहे की त्याच्यात एक अख्खा ब्रिज आहे, आणि तो देखील कोरून काढून बनवलेला ब्रिज आहे. पण ह्याच्यातले जे दगड काढले ते गेले कुठे ते नाही माहीत, कोणालाच नाही माहीत. आणि तुला काही म्हणजे एक वेग आयडिया सांग, काय वाटतं तुला, किती दगड काढले असतात? स्ट्रक्चरची साईज म्हणजे किलो किंवा म्हणजे टन्स weight, मध्ये weight, usually हा, आपण किती निघालं असेल, काही अंदाज? एक 4-5 हजार टन. 200,000 टन. ओ शिट. म्हणजे किती शून्य येतात हे कॅल्क्युलेट करा. ठीक आहे, 200,000 टन दगड असं मानतात की अप्रॉक्सिमेटली काढला गेलेला. तो दगड कुठे आहे हा अजूनपर्यंत लोकांना माहित नाही. जे तू बोललास ते अजूनही याचं उत्तर कोणालाच माहित नाही. तो कसा काढला हा तर अजून पुढचा मुद्दा. त्या तर फार मिस्ट्रीज आहेत. म्हणजे मी जे ऐकलंय ते लेझर कट केलंय, म्हणजे ते आपण करू कवर की काय आहेत, पण जितपत आपण शाळेत शिकलो हिस्ट्री त्या हिशोबाने आपण त्या काळी चिझल आणि हॅमर ना हे वापरत होतो. आता चिझल आणि हॅमरनी एवढं तेवढं कसं बनलं बरं? म्हणतात की ते 18 ते 20 वर्षात बनलं. 250 फूट लांब आणि 100 फूट उंच साधारण ही त्याची साईज आहे. आणि हे लक्षात घे की हे एका दगडाच्या, आणि तो सह्याद्रीचा बसॉल्ट आहे, बरोबर, जो आपण भारतातला सगळ्यात हार्ड दगड जो मानतो बसॉल्ट, राईट, बरोबर, जो लावापासून बनलाय तो दगड त्याचं आहे. असं पण नाही की हिमालयातला आहे जो सॉफ्ट आहे, तो पण नाही आहे. त्याच्यापासून कसं कोणी म्हणजे कळूच नाही रे शकत. एक तर वरून तुम्ही सुरू करून ते खाली कसे कोरत गेलात. चल डिटेलिंग तर आपण येऊया त्याच्यावर, पण मेन त्याचा तुम्ही ढाचा जो बनवता तोच कसा बनवला असेल कोणी? ह्या मंदिरामागची काही स्टोरी, का बनवलं किंवा काही? मी जेवढे आठवते तेवढं सांगतो. एक राणी होती, ठीक आहे. त्या राणीला काहीतरी कारणाने तिने बेसिकली एक शपथ घेतली की जोपर्यंत इकडे एक देऊळ नाही बनत आणि ते देऊळ जोपर्यंत मी त्याचा कळस नाही बघत बनलेला तोपर्यंत मी उपाशी राहणार. आणि ती शेवटी एका पॉईंटला आजारी पडली. म्हणजे समजून जा की तिला काहीच दिवस राहिलेले, एवढी आजारी पडली. तर तेव्हा एक कोकासा नावाचा आर्किटेक्ट होता, तो तिला बोलला की मी चॅलेंज घेतो, मी 2 आठवड्यात तुम्हाला कळस बनवून देईन. तर ती बोलली कसं, देऊळ बनवूच नाही शकत 2 आठवड्यात. यांनी कळस बनवला 2 आठवड्यामध्ये पहिला. हे तो बोलला की कळस बनला, आता तुला जेवायला लागेल. म्हणून असंही, आता ही एक कथा आहे, आता ही कितपत खरी माहीत नाही, पण हे तिथली जी सगळी आजूबाजूची गावं आहेत, ठीक आहे, तिथली लोक ही स्टोरी मानतात ह्या देवळापाठी. ओके. आणि इकडे आजूबाजूला किती मंदिरं आहेत ही अशी सिमिलर ह्याच्यामध्ये? खूप आहेत, म्हणजे देवळं बघायला गेलास तर खूप आहेत. कैलास आहे ते एक मेन गाभार आहे त्याचा, जिकडे शिवलिंग आहे, आणि त्याच्या बाजूला 5 आहेत मला वाटतं, 5 अजून छोटे छोटे गाभारे आहेत.
हे जे देऊळ आहे ना हे ऍक्च्युली जो माउंट कैलास त्याचं एक रेप्लिका बनवला आहे. बरोबर, कारण त्याचा कळस जर आपण बघायला गेलो तर मंदिराचा कळस आणि कैलासाचा जो टॉप आहे ऍक्च्युली, कैलास जो ऍक्च्युली डोंगर आहे त्याच्या पण अजून वेगळ्या मिस्ट्रीज आहेत, ते अजून कधी तो तर म्हणजे फार मोठा नंतर कव्हर करू. पण ते पण तू जर बघशील तर तो नॉर्मल डोंगरासारखा नाहीये, तोही एक पिरामिड आहे. म्हणजे त्याला 4 क्लिअर कट 4 साईड्स आहेत, त्या तशाच 4 साईडने इन्स्पायर होऊन त्यांनी हे देऊळ बनवलंय. तर ह्याचाही कळस तसा आहे. आणि परत एक अशी कथा आहे, मी ती ऐकली आहे की त्याच्यावरती लेप लावायचे की काहीतरी, त्याच्यावरती चुना लावायचे, चुन्याचा लेप लावायचे. म्हणजे सकाळी जेव्हा सूर्य उगवायचा तेव्हा त्याला एक तो गोल्डन असा शाईन यायचा आणि जसं ऍक्च्युअल जे डोंगरावरती जो आपला बर्फ जसा चमकतो तसं ते कळस एकेकाळी म्हणजे विचार कर किती सुंदर एकदम. म्हणजे ते आता पण आपण नॉर्थला गेलो की आपण म्हणजे ते अजूनही आपण ऑस्ट्रक होऊन जातो तिकडे उभं राहून. त्यावेळेला एक मंदिरावरती ते एक दृश्य पाहणं म्हणजे काय सिनारिओज असतील त्यावेळेस. हे स्ट्रक्चर बद्दल तर आपण बोललो, पण त्याच्यावरचं जे कार्विंग आहे ते पण म्हणजे किती छोट्या छोट्या गोष्टी आहेत. रामायण महाभारत वगैरे तर आहे, पण रामायणातले काही म्हणजे आता मी 1-2 सीन हायलाईट करून सांगतो की काय काय. रावण त्यांनी जेव्हा शिवतांडव स्तोत्र लिहिलं, ती अख्खी चक्की त्यांनी तिकडे एका चित्रात दाखवली की तो त्या डोंगराखाली हात आहे आणि शंकराने एका अंगठ्याने कैलास डोंगर दाबून धरलाय. ती घटना आहे. जेव्हा हनुमानाला जांबवन सांगतो की तू लहान असताना तुझ्यात खूप सुपर पॉवर्स होत्या बेसिकली, ज्या सप्रेस केलेल्या आहेत, हा श्लोक घेऊन आज, तेव्हा तो त्यानंतरची पहिली उडी घेतो. जेव्हा म्हणतात ज्याच्यावरती अख्खाच्या अख्खा आपलं सद्दाणे उद्दाणे त्याच्यावरती जे गाणं बनवलंय, तो तिकडे अख्खा कार्व केलाय त्यांनी. म्हणजे त्यांनी नुसती गोष्ट सांगायची म्हणून नाही सांगितलं, त्यांनी एक त्याचे इन्स्टन्सेस जे इम्पॉर्टंट आहेत, गुजबम्स देणारे ते त्यांनी तिकडे बनवलेत. 18 वर्षात कसं कोण हे एवढं अचीव्ह करू शकतं रे, म्हणजे करून. हा, मी आता त्याच मुद्द्यावरती येणार होतो ऍक्च्युली की याचा टाइमलाईन काय होती बनवण्याची, किंवा कुठे रेकॉर्डेड आहे किंवा काही. अगेन आर्किओलॉजिकल रेकॉर्ड नाही आहेत, कारण हे म्हणजे खूप जुनं आहे, ठीक आहे. पण 18 वर्ष हे अगेन आपण ऐकून आहोत, म्हणजे लोक बोलतात. हे 18 वर्षात त्यांनी पूर्ण मंदिर एवढ्या डिटेल्सनी एवढं सगळं कॅप्चर करून बांधलंय. आणि आपला बॉम्बे गोवा रोड अजून बनतोय. तो बनेल, तो एकेकाळी बनेल. मुंबई मिसिंग लिंक पण बनतोय, 2 मेला ओपनिंग आहे, तोही बनतोय. पण मला बॉम्बे गोवा रोड कडून अजून फार होप्स आहे. बरोबर. नाही, पण खरंच त्याच्या डिटेल्स एवढे कॅप्चर्ड आहेत, सगळ्या गोष्टी त्यांनी एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ज्या कॅप्चर केल्या. खूप स्पिरिच्युअल पण मिनिंग आहे त्याला. म्हणजे त्या ऍक्च्युली देवळात आहेत ना हत्ती आहेत बाहेर, त्यांचं असं म्हणतात की असा थॉट होता की त्या हत्तीने द वेट ऑफ द युनिवर्स इज बोर्न बाय देम बेसिकली. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आता आपण युजली आता आपण आर्किटेक्चर इंटिरियर्सच्या लाईनमध्ये आहोत, आपण एखादी स्ट्रक्चर बनवतो त्याच्या आधी आपण युजली त्याचे मॉकअप्स बनवतो. मॉकअप्स म्हणजे बरोबर जनरल एक मॉडेल्स बनवतो आम्ही जेव्हा एखादी मोठी गोष्ट बनवायची असेल तर त्याची. सो हे एवढं डिटेलवालं मंदिर बनवण्याआधी त्याचं कुठे काही छोटे एखादं त्याची रेप्लिका काही बनवली असेल तर. थिअरी उमेश, आता हे कितपत खरं परत माहीत नाही, थिअरी आहे. एक कॉन्ट्रोवर्शियल माणूस आहे युट्यूबवर, ठीक आहे, आय गेस प्रवीण मोहन त्याचं नाव आहे. थोडा कॉन्ट्रोवर्शियल आहे, पण मला आय हॅव ग्रेट रिस्पेक्ट फॉर दॅट पर्सन, कारण त्यांनी खूप गोष्टी आहेत ज्या हिडन शोधून काढल्यात, ज्या निदान चर्चेत आणलेत, ठीक आहे. तर त्यांनी ॲक्च्युली एक अख्खा जाऊन ॲक्च्युली फिजिकली रिसर्च केला आणि त्याला कळलं की साऊथला एक देऊळ आहे जे ह्या देवळाच्या साधारण 80 का 100 वर्ष आधी बनलेलं. त्याचा जो एक लेआउट आहे ना तो खूप सिमिलर आहे ह्या देवळाला. त्यानंतर एक देऊळ बनलं जे ऑन रेकॉर्ड त्या देवळापासून इन्स्पायर्ड आहे, म्हणजे त्या पहिल्यापासून ऑन रेकॉर्ड त्यांनी सांगितलं की ते देवळापासूनच आम्ही इन्स्पिरेशन घेऊन आम्ही हे देऊळ बनवलं. साईजला भरपूर छोटं आहे कैलासपेक्षा, पण ते मोनोलिथ आहे. ओके, ते देऊळ आहे ते. आणि त्यानंतर कैलास बनलं. ही टाईमलाईन पण तशीच आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की त्यांनी ते बीटा टेस्टिंग करत केलं. प्रवीण मोहनवरून मला एक टॉपिक आठवलं ॲक्च्युली. थेरी होती जेव्हा आपण टीनेजमध्ये होतो त्यावेळेला एक एन्शियंट एलियन म्हणून एक सिरीज आहे बाई, तो शो डिस्कव्हरी. हो, किती सगळे बघितलेत त्याचे एपिसोड. मी नाही सगळे नाही बघितलेत त्यावेळेला, पण मोस्टली कव्हर केलेत. पण प्रवीण मोहन नंतर आता मला ते परत एक लिंक लागली त्याच्यामध्ये, मला कळलं तू कोणता एपिसोड बोलतोय. कारण त्यामध्ये एक थेरी त्याने एक्सप्लेन केलेली की एलियन झालेले, त्यांनी ते मंदिर वरून लेझरने कार्व आउट केले असं काहीतरी होतं. हे एक्सप्लेनेशन त्याचमुळे आलंय कारण मगाशी जे तू बोललास ना, म्हणजे आपण जे बोललो की तो दगड कुठे माहित नाही, एवढा 200,000 टन दगड कुठे गेला माहित नाही, म्हणून ती थिअरी आहे की मे बी इट वॉज वेपराइज्ड स्ट्रेट अवे.
ठीक आहे, कारण हे इलॉजिकल आहे की तो दगड कुठेच नाही जाणार कुठे. खूप लोकांना माहिती नसेल म्हणून एक क्विक बोलून घेऊया. एन्शियंट एलियन्स बेसिकली हा शो आहे जो त्या सायंटिस्टमध्ये 2 वर्ग आहेत सायंटिस्टचे. एक आहेत जे मानतात की एलियन सारखं काहीच नव्हतं कधीच. एक आहे जे मानतात की एलियन्स एकेकाळी आलेले पृथ्वीवर आणि त्यांनी येऊन आपण ज्यांना देव मानतो ते ऍक्च्युली देव नव्हते, ते एलियन्स होते. एन्शियंट एलियन माइट नॉट इवन बी एलियन, टाइम ट्रॅव्हलर्स असू शकतात, ही पण थिअरी आहे. पण बेसिकली एलियन टू दॅट लँड ही त्याची थिअरी आहे. अजून एक थिअरी आहे ती पण सांगतो. जेव्हा तू गुगल आत्ता पण म्हणजे लोक पण हे करू शकतात, आपण ॲक्च्युली फोटो आत्ता दिसतो लोकांना, तर ह्या देवळाचा जेव्हा तू टॉप व्ह्यू बघतोस वरती ना, मला वाटतं 4 सेम प्राणी आहेत का वेगवेगळे 4 प्राणी आहेत, त्यांच्यानी ना वरनं तुझ्या बघतो असं एक एक्स बनतो. ठीक आहे, लोकांचं हे पण म्हणणं आहे की कदाचित हा ॲक्च्युली एक एक्स मार्क होता वरनं कोणीतरी बघणाऱ्यांकरता, कारण ते एलियन्सने बनवलेलं. तर ते हेलिपॅडला कसं आपण एचने डिनोट करतो. म्हणजे असे खूप थिअरीज आहेत वेगवेगळ्या सर्क्युलेट झालेल्या. अजून काही आय वॉज कमिंग टू दॅट. ॲक्च्युली या देवळात खूप हिडन पॅसेजेस आहेत. ओके, ठीक आहे, आणि हिडन रूम्स आहेत अजूनही, लपवलेल्या कम्प्लीट रूम्स आहेत. गव्हर्नमेंटने प्रॉपर पॅक केल्या आहेत त्या. ठीक आहे, जसं ताजमहालच्या खालचे पॅक्ट आहेत तशा ह्याही पॅक्ट आहेत. आता याच्या पाठी पण खूप थिअरीज आहेत. काही गोष्टी अशा आहेत, म्हणजे सगळ्यात विचित्र गोष्ट सांगतो जी मी ऐकली आहे, की ते एक टनेल आहे. तर असं मानतात की ते टनेल आहे ना, ते बेसिकली एका पॅरल डिमेन्शनला आपल्याला घेऊन जातं. म्हणजे ह्या लेवलपर्यंत आहेत. आता हा पॉईंट जिकडे मी बोलतो की ते थोडंसं ओव्हर आहे, पण म्हणजे इथपर्यंत थिअरीज पोचल्या आहेत लोकांच्या बोलून. तर हे अनएक्सप्लेन खूप गोष्टी आहेत. कुठून तरी आय फील आर्किओलॉजिस्टना वगैरे थोडं सिरियसली घेतलं पाहिजे. म्हणजे आय अंडरस्टँड की तुम्हाला तुमचाही एक स्पेसिफिक अजेंडा असतो जो पुश करायचा असतो, पण थोडं वियर्ड नाही आहे की 7 वंडर्समध्ये हे नाही आहे. स्टील आयल की ताजमहलपेक्षा ॲटलिस्ट हे टेम्पल असतं तर चांगलं ऑप्शन होतं. हां, म्हणजे हे बघ, मला कुठूनही म्हणजे हे ना लोकांना वाटेल की आपण आपले काही रिलिजियस बिलीफ्स थोपवतोय, तसं नाही आहे. पण म्हणजे तो एक वेगळा मुद्दा आहे वुड से की रिलिजियस बिलीफ वगैरे. पण जर क्लिअरली अनबायस लेन्सने तू जर 2 गोष्टी बघितल्यास, एक गोष्ट सांग की का तू ताजमहलला 7 वंडर्समध्ये ठेवशील आणि कैलास मंदिर नाही येणार. एक काहीच एक्सप्लेनेशन नाही आहे. आणि त्याची पब्लिसिटी पण होत नाही आहे. गव्हर्नमेंट कितपत काय गोष्टी करते, नो आयडिया. तू गव्हर्नमेंटचं आत्ता बोलला, सर आय फील इंटेंट, ठीक आहे, इंटेंट मॅटर्स. म्हणजे याच्यावरनं आपण परत आता जसं आपल्या गेल्या व्हिडिओवर एकाने कमेंट केलेली पांडवांबद्दल, बरोबर, की त्यांच्याकडे काही दुसरी कामं नव्हती का, एवढा वेळ होता का फुकट. तर ते जे इंटेंटची गोष्ट आहे, म्हणजे जर इंटेंट असेल तर तू वेळ काढशील त्या गोष्टी करता. तसंच आहे आता गव्हर्नमेंट, तू म्हणालास की काय करू शकते, इंटेंट असेल तर नक्की अजूनही करू शकतो. मी हे नाही म्हणते की ताजमहलला डिलिस्ट करा बाबा, बिलकुल नाही, पण ॲटलिस्ट टुरिस्टची तुमच्या एवढ्या आयटनरीज आहेत, ॲड तर करा ही गोष्ट त्याच्यात, बरोबर. आपल्या एका टुरिस्ट आयटनरीमध्ये अजूनही हे देऊळ नाही आहे. इट इज कन्सिडर्ड वन ऑफ द एलोरा केव्स टूर मधलं ते एक स्थान आहे. असं नाही आहे. म्हणजे तुम्ही समजा तुम्ही कुठे उभे आहात, त्या देवळापाठी काय इमोशन्स असतील किंवा काय श्रद्धाभावाने ते देऊळ बांधलं असेल. हां, आता हे बघ, ह्याच्यात खूप गोष्टी आहेत. एका राजाला स्वतःचं वर्चस्व दाखवायचं असेल, हे कारण असू शकतं, किंवा काही असेल. ठीक आहे, किती ह्युमन एफर्ट गेले आहेत, म्हणजे काय, तर ते तुम्ही रिस्पेक्ट करून तिकडे तुम्हाला आयटनरीमध्ये त्या हिशोबाने ती गोष्ट आय फील ॲड तरी ॲटलिस्ट करा. तिकडे तुला बाय एनी चान्स इन्फॉर्मेशन आहे तिकडे अजून शिवलिंग आहे का? कारण माझ्या हिशोबाने आहे. म्हणजे मी जेवढं बघितलं तेवढं माझ्या हिशोबाने तरी आहे शिवलिंग. पण माझा हाच फॅक्टर होता की गव्हर्नमेंट जर ते प्रमोट नाही करत असेल, लोक तिकडे नाही जातात. भारत देश आहे, आपण हिंदुस्थानात राहतो, इथे लोक देवासाठी फार, लोकांची भक्ती फार आहे. ॲटलिस्ट तो फॅक्टर घेऊन जर गव्हर्नमेंटने थोडं डायव्हर्ट करून त्या मंदिराला प्रमोट करण्याचा प्रयत्न केला, तिकडे लोक जास्त जातील, तिकडच्या लोकांचा बिझनेस जास्त मिळेल त्या लोकांना, आणि ॲटलिस्ट सगळंच डेव्हलपमेंट होत जाईल जनरल. आणि ते जे स्ट्रक्चर आहे त्याला त्याची व्हॅल्यू लोकांपर्यंत पोहोचेल. म्हणजे ह्या गोष्टीमध्ये किती आयरनी आहे बघ ना. म्हणजे आपण ह्या मंदिराबद्दल बोलतो आहे, पण त्या मंदिरामध्ये शिवलिंग आहे की नाही हा गोष्टीबद्दल आपल्याला सेकंड थॉट द्यावा लागतो. बरोबर. व्हॉट आय फील इज की जेव्हा कधी नेक्स्ट टाइम आपण जाऊ, किंवा नेक्स्ट टाइम म्हणजे आपण पहिल्यांदाच जाऊ, किंवा कोणीही लोक आत्ता जेव्हा जातील, हे लक्षात घ्या की तुम्ही एका लिव्हिंग मिस्ट्रीमध्ये आहात, बरोबर. तुम्हाला ती अपॉर्च्युनिटी मिळते की तुम्ही तिकडे उभे आहात ज्याचं अजून कोणाकडेच उत्तर नाही आहे, आणि
आपण म्हणतो इंडियामध्ये टुरिझम वाईट, हे वाईट, ते वाईट, थोडे बरोबर जागा करा प्रमोट. म्हणजे गव्हर्नमेंटवरती सगळ्या गोष्टी नाही सोडून चालत. गव्हर्नमेंट नाही करत आहे तर स्वतः करा, थोडं 10 लोकांना जाऊन सांगा. आणि माझं प्रेक्षकांना हेच म्हणजे आता आपले व्ह्यूज वाढत आहेत ॲक्च्युली, हळूहळू लोक बघत आहेत, ह्या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांना पण आवडत आहेत. जर कोण असेल संभाजीनगरचं तर त्यांना काही स्टोरीज माहिती असतील त्या मंदिराबद्दलच्या स्पेसिफिकली काही, किंवा काही अशा गोष्टी ज्या प्रेक्षकांपर्यंत ते पोहोचू इच्छितात बाकीच्या लोकांपर्यंत, त्या नक्की आम्हाला सांगा कमेंट्समध्ये. बाकी आय थिंक आपण भरपूर बोललो आहेत त्या देवळाबद्दल. आपण एक मेसेज देऊया सगळ्यांना फक्त, की क्युरिओसिटी असते ना, ही खूप पॉवरफुल गोष्ट आहे. ठीक आहे. आणि आत्ता आपण हे सगळे डिस्कशन्स पण ह्याच कारणाने करतोय की आपण खूप क्युरियस आहोत. तर क्युरिओसिटी जराशी संपू नका देऊ. ठीक आहे. खूप प्रश्नांची उत्तरं आपल्याला फक्त क्युरिओसिटीमुळे मिळतात. या देवळाबद्दलची क्युरिओसिटी आहे ती अशीच जागृत ठेवा. आणि अशी अजूनही खूप देवळं आहेत, आणि नॉट नेसेसरी देवळं, खूप जागा आहेत भरपूर, खूप जागा आहेत. आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतोय ती क्युरिओसिटी होईल तेवढी जागृत ठेवायला. तुम्हीही कमेंट्समध्ये अजून काही, जसं उमेश म्हणाला, काही स्टोरीज असतील, काही तुम्हाला माहिती असेल तर ते सांगा. अजून कोणती जागा असेल, ठीक आहे, नक्कीच. मी आता त्याच मुद्द्यावरती येणार होतो की अजून कोणत्या जागा असतील तुमच्याकडे ज्या आम्ही कव्हर करू शकू, ज्या तुमच्या युजर्स म्हणजे तुमच्या त्या टेरिटरीमधल्या, तुमच्या त्या प्रदेशामधल्या, ज्या इतरांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे, जेणेकरून लोकांनाही इन्फॉर्मेशन मिळेल, त्या ओव्हरऑल जागेचा पण विकास होईल, आर्थिकदृष्ट्याही म्हणतोय मी, तोही होऊ दे. हो नक्कीच. आणि ट्रेलर द्या, काय फुल मूवी सांगू नका. फुल मूवी आम्ही बनवू तिकडे जाऊन नक्कीच. नाहीतर DM करा आम्हाला, आम्ही इंस्टाग्रामवरती आहोतच. तर ह्याच नोटवर आपण पुढच्या एपिसोडमध्ये भेटू. सगळ्यांनी नक्की सबस्क्राईब करा चॅनलला, असा सपोर्ट दाखवत राहा सगळ्या आमच्या कंटेंटवरती. जेवढे व्ह्यूज येत आहेत त्याच्या निदान 10% आमचे सबस्क्रायबर होत आहेत, एवढीच एक नम्र विनंती. 10%, जास्त नाही. धन्यवाद. चला, सी यू.